जवळपास 4.5 तास चौकशी आहे। 4.5 तास आपण पाहतोय की शीतल तेजवानी आहे ती सुरू होती आणि चौकशी शीतल तेजवानी जी आहे ती निघालेली आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जवळपास 4.5 तास जी आहे ती चौकशी आपण पाहतोय की करण्यात आलेली पाहायला मिळाली। अरे भूम सगळे माझ्या समोर अरे निघालेले पाहायला मिळतात। जवळपास आपण पाहतोय या ठिकाणी चौकशी केल्यानंतर शीतल तेजवानी आपण पाहतोय की तुम्हाला बोलायचं आहे का काय? मॅडम बोलायचं का? अरे कारण बोलायचंय का? शीतल तेजवानी काय सांगाल? तुमच्यावर गंभीर आरोप केले जातात, तुमचं काही मत आहे का? तुम्हाला काही बोलायचं आहे? मॅडम बोल। अरे असं प्लीज ओपन द ग्लास, ओपन द ग्लास। शीतल तेजवानी तुमचं काही म्हणणं आहे? तुम्हाला काही बोलायचं आहे का? पाहतोय की शीतल तेजवानी हिला घेऊन पोलिसांची गाडी जाते, मात्र आपण पाहतोय की चालू होत नसल्या कारणामुळे गाडी या ठिकाणी थांबून आहे। शीतल तेजवानी जवळपास 4.5 तास चौकशी जी आहे ती सुरू होती। चौकशीमध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते पुणे पोलिसांकडून विचारण्यात आले, ते म्हणजे सरकारी जमिनीची खरेदी जी आहे ती कशी करण्यात आली, सरकारी जमीन असताना व्यवहार कसा झाला, वेगवेगळी त्याचबरोबर 1000 कागदपत्रांची तपासणी जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आली। वेळ पडेल तेव्हा चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी जी आहे ती केली जाते आणि त्यानंतर आपण पाहतो की 4.5 तास चौकशी करून शीतल तेजवानी या बाहेर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण पाहतोय की शीतल तेजवानी या सकाळी 12 वाजता दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी पॉवर ऑफ अटर्नी होत्या, त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल करण्यात आलेला होता। शीतल तेजवानी पुणे पोलिसांसमोर येणार का हा प्रश्न जो आहे तो सातत्याने विचारला जात होता, मात्र त्यानंतर आपण पाहतोय की शीतल तेजवानी तिला घेऊन सध्या पोलीस जे आहेत ते निघालेले पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची होती। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपण पाहतोय की शीतल तेजवानीनं पॉवर ऑफ अटर्नी म्हणून यास आपण पाहतोय की केलेलं होतं। सध्या शीतल तेजवानी या चौकशीनंतर आपण पाहतोय की बाहेर पडलेल्या पाहायला मिळतात। 4.5 तास पुणे पोलिसांकडून प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय की शीतल तेजवानीला घेऊन सध्या पोलीस जे आहेत आपण पाहतोय निघालेले पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं जवळपास 4.5 तास चौकशी जी आहे ती सुरू होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की शीतल तेजवानी या पोलीस आयुक्तालयामधून बाहेर पडलेले आहेत आणि 4.5 तासानंतर शीतल तेजवानीची जी चौकशी सुरू होती ते संपलेले पाहायला मिळते आणि सध्या पोलीस जे आहेत आपण पाहतो की शीतल तेजवानीला घेऊन गेलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।